नवापुरात बर्ड फ्लूचे 3 टप्प्यात किलिंग ऑपरेशन. तिसऱ्या टप्प्यात 2 पोल्ट्रीत बर्ड फ्लू पॉझिटिव्ह. पंधरा दिवसात 15 पोल्ट्री फार्ममध्ये आतापर्यंत एकूण 4 लाखांवर कुक्कुट पक्षी नष्ट. नवापूर तालुक्यात तिसऱ्यांदा बर्ड फ्लूने थैमान घातल्याने मोठ्या प्रमाणात कुक्कुट पक्षी नष्ट करण्यात आले आहेत. 30 एप्रिल रोजी पहिल्यांदा बर्ड फ्लूची लागण झाल्याने 1 किलोमीटर परिसरातील 12 पोल्ट्रीमधील 9 पोल्ट्री फार्ममध्ये किलिंग ऑपरेशन करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 7 पोल्ट्री फार्ममधील 4 पोल्ट्रीमध्ये किलिंग ऑपरेशन राबविण्यात आले आणि नुकताच आलेल्या 2 पोल्ट्रीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने दोन्ही पोल्ट्रीतील पक्षी, अंडी, खाद्य नष्ट करण्यात आले. आतापर्यंत 3 टप्प्यांमध्ये बर्ड फ्लूची लागण 15 पोल्ट्री फार्ममध्ये झाल्याने मोठ्या प्रमाणात कुक्कुट पक्षी, अंडी, खाद्य नष्ट करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली आहे. नवापूर शहराजवळील लहान चिंचपाडा परिसरातील रिची पोल्ट्री फार्म आणि न्यू शांती पोल्ट्री फार्म येथील पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. या दोन्ही फार्मचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. रिची पोल्ट्री फार्म व न्यू शांती पोल्ट्री फार्ममध्ये काल किलिंग ऑपरेशन करण्यात आले. बर्ड फ्लूच्या संकटामुळे आतापर्यंत अंदाजे 10 कोटींच्या वर आर्थिक नुकसान झाले आहे. नवापूर शहरातील 15 दिवसात 15 पोल्ट्री फार्ममध्ये आतापर्यंत एकूण 4,06,682 कुक्कुट पक्षी, 24,91,723 अंडी, 5,48,958 किलो खाद्य जमिनीत गाळून नष्ट करण्यात आले आहे, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त संजय खाचने यांनी दिली. बर्ड फ्लूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पोल्ट्री व्यावसायिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. प्रशासनाने संबंधित बाधित क्षेत्राचे निर्जंतुकीकरण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आरोग्य आणि पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून इतर पोल्ट्री फार्मचीही कसून तपासणी केली जात आहे. साहेब, आतापर्यंत 30 एप्रिलला बर्ड फ्लूचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेला आहे. आतापर्यंत किती पोल्ट्री फार्ममध्ये कलिंग ऑपरेशन करण्यात आलं, किती पक्षी, अंडी, खाद्य नष्ट करण्यात आलेलं आहे, काय परिस्थिती आहे कोरोनाची आतापर्यंत, काय सांगा? बर्ड फ्लूचा पहिला रिपोर्ट आपला 30 एप्रिलला आला होता. त्यानंतर जेव्हा सुरू केलं तेव्हा पहिल्या इन्सिडेंट्समध्ये 9 फार्म आपण कल केले होते. नंतर दुसरा जो हे सापडला इन्सिडेंट्स तेव्हा 4 फार्म कल केले आणि आत्ता जो परवा रिपोर्ट आला त्यानुसार 2 फार्म त्यात दोन्ही लोकांचं कलिंग करण्यात येईल. आपण काय करतो की जो फार्म सापडला पॉझिटिव्ह त्याच्या 1 किलोमीटर त्रिज्येमधलं सगळे पक्षी नष्ट करत असतो. आणि आजपर्यंत म्हणजे जे पक्षी कल झाले ते 3,94,102 पक्षी कल केले आहेत. जवळजवळ 22,40,123 अंडी नष्ट केली आहेत. नंतर 5,16,250 किलो कोंबड्यांचं खाद्य आपण नष्ट केलेलं आहे. आणि याच्यानंतर जे फार्म्स आहेत त्याचं क्लिनिंग करता आपण त्या पोल्ट्री ओनर आहेत त्यांना सांगितलं की ते क्लिनिंग तुम्ही सुरू करा. आता एकूण किती पोल्ट्री फार्ममध्ये कलिंग ऑपरेशन झालं? टोटल आज कालपर्यंत 14चं आणि आज शेवटचं होईल 15चं. 15 फार्ममध्ये आम्ही कलिंग करणार आहोत. साधारणतः किती नुकसान भरपाई जी आहे यांना देण्यात येणार आहे? साधारणतः असेल नुकसान भरपाईचे रेट ठरलेले आहेत. 140 रुपये प्रति कोंबडी 8 आठवड्याच्या वरची, 4 रुपये प्रति अंडे आणि 25 रुपये प्रति किलो खाद्य. यानुसार त्या पोल्ट्री फार्मच्या मालकांच्या अकाउंटमध्ये पैसे गव्हर्नमेंट टाकेल. बरं, आता बर्ड फ्लू झाल्यानंतर पुन्हा तो व्यवसाय सुरू होण्यासाठी किती कालावधी असणार, कधी सुरू होणार? याला कमीत कमी 3 महिन्याचा कालावधी त्यांना पुन्हा सुरू करण्यात लागेल. त्याच्या आधी त्यांना त्या पोल्ट्री फार्मचं स्वच्छता, सॅनिटायझेशन आणि ज्या बाकी प्रोसिजर आहेत स्वच्छतेच्या त्या वेळोवेळी त्यांचा मॉनिटरिंग होईल आणि त्या कन्फर्म केल्यानंतर किंवा यांनी स्वच्छता केलेली आहे आणि यात पुन्हा बर्ड फ्लू येण्याचे चान्स कमी आहेत तेव्हा त्यांना अलाउ केलं जाईल पक्षी टाकण्याला. पण कमीत कमी 3 महिन्याचा वेळ त्यांना लागतो. पोल्ट्री व्यवसायाकडून नुकसान भरपाई केव्हा मिळेल, काय पाठपुरावा चालू? शासन स्तरावर पाठपुरावा निधी मिळताबरोबर त्यांच्या अकाउंटला पैसे आम्ही ट्रान्सफर करतो. साधारणतः किती कालावधी लागेल अजून स्पष्ट सांगू शकत नाही, पण 2-3 दिवस लागू शकतो. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.